मुसळधार पावसानं तारंबळ उडवल्यानंतर आता खड्ड्यांनी लोकांना घायकुतीला आणलंय। मुंबई पुण्यासारख्या शहरामध्ये आता पावसानंतर खड्ड्यांचं साम्राज्य दिसतंय। याच खड्ड्यांचा पंचनामा केलाय एबीपी माझानं। पाहूया आमच्या रिपोर्टर्सचा हा ग्राउंड रिपोर्ट। सोमवार मंगळवार मुंबईमध्ये मुसळधार पाऊस पडला आणि जसा मुसळधार पाऊस पडला तसे खड्डे मुंबईच्या रस्त्यांवर दिसायला सुरुवात झाली। सध्या मी बीकेसी सांताक्रूज रोडवर आहे आणि कलिनाच्या जवळचा हा रस्ता जर आपण बघितला तर कशा प्रकारे खड्डे पडायला सुरुवात झाली आपण बघतो। सगळीकडे खड्डेच खड्डे आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि खरं तर हा सगळा रस्ता बीकेसी कडे जातो, जे बीकेसी जिथे सगळे महत्त्वाचे ऑफिसेस आहेत। अनेक जण म्हणजे हजारोच्या संख्येनं वाहनं या रस्त्याहून ये जा करत असतात। मात्र सध्याची स्थिती आपण बघतो या खड्ड्याची तर पूर्णपणे चाळण झालेली आपल्याला पाहायला मिळते। पुढे हा रस्ता कुर्ल्याकडे जातो, तिकडे मुंबई विद्यापीठाकडे हा रस्ता जातो आणि या रस्त्याची अवस्था आपण या पावसानंतर आपण बघतोय। कारण जसा पाऊस आला तसं जी काही खडी टाकली होती किंवा जे काही खड्डे पडल्यानंतर जे काही डागडुजी या सगळ्या रस्त्याची केली होती ते सगळं वाहून गेलं आणि पुन्हा एकदा खड्डे दिसायला रस्त्यावर सुरुवात झालेली आहे। त्यामुळे मुंबई महापालिकेकडे एका दिवसात 400-450च्या दरम्यान तक्रारी या खड्ड्यांच्या प्राप्त झाल्या आहेत। आपण आहोत सध्या पश्चिम द्रुतगती महामार्गावर दिंडोशी जवळ। या ठिकाणी दृश्यामध्ये आपण पाहिलं तर 1 ते 1.5 फूट असेल किंवा 2 ते 2.5 फुटाचा असा मोठमोठ्या प्रमाणात रस्त्यावर खड्डे पडले आहेत, ज्यामुळे या खड्ड्यांमुळे पश्चिम द्रुतगती महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण होत आहेत। पुणे शहरात सलग 2 दिवस झालेल्या पावसानंतर रस्त्यांची काय अवस्था आहे हे मी तुम्हाला दाखवतोय। आता मी पुणे शहराच्या मध्यवर्ती भागात शिवाजीनगर परिसरात आहे। इथे जर आपण बघितलं तर रस्त्यांची अशी अवस्था झाली आहे, मोठे मोठे खड्डे झालेत, अनेक ठिकाणी पाणी साचलेलं चित्र या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। सर, तुम्ही दररोज इथून येता, काय अवस्था आहे रस्त्यांची? अतिशय खराब अवस्था आहे। फक्त पैसे गोळा केले जातात, टॅक्स गोळा केले जातात, त्याच्या पलीकडे दुसरं काही नाही। कुठलाही कॉर्पोरेटर इकडे बघत नाही, कुठलाही आमदार बघत नाही। काय परिस्थिती याच्याकडे कोणाचंही लक्ष नाहीये। आंधळ दळतण कुत्रं पीठ खाता अशी परिस्थिती। कोण लक्ष देत नाही, कॉर्पोरेशन लक्ष देत नाही, काही नाही। मेट्रोचं काम चालू आहे इथं, आता कोणी मेट्रोचं लक्ष देत नाहीये। हे गाड्या पार करतात, रस्त्या गाड्या कशा पार करतात, त्यामुळे खड्डे आहेत, बरेच खड्डे आहेत। पाणी तर आज पाऊस नाहीये। आता मी रस्ता दाखवतो तुम्हाला। अर्थात संपूर्ण खडी बाहेर आलेली आहे, अशी ही अवस्था आहे। आता जे डांबर कुठे आहे असा प्रश्न या ठिकाणी पडतो। मोठे मोठे खड्डे पडलेले आहेत, पाणी साचलेलं आहे। नक्की पुणे शहराला स्मार्ट सिटी म्हणायचं का? कारण दरवर्षी कोट्यवधी रुपये पुणे शहरातील या रस्त्यांवर या ठिकाणी खर्च केले जातात। काही ऍप तयार करण्यात आलेले आहेत, ज्या माध्यमातून 48 तासात रस्ते रिपेअर करू, दुरुस्त करू, असं देखील या ठिकाणी आश्वासन दिले गेलेलं आहे। मात्र ऑन फील्ड रस्त्यावर आपण जर बघितलं तर ही परिस्थिती आहे। मुंबईमधल्या अनेक रस्त्यांवरती मोठे खड्डे पडले आहेत। सध्या आपण लालबागच्या रस्त्यावरती आहोत। हा ब्रिज आहे लालबागचा आणि यावरती देखील आता मोठे खड्डे पडले आहेत। यामुळे कुठेतरी नागरिकांना त्रास होताना आपण बघू शकतो। याच रस्त्यावरून दुचाकी वाहनं असतील, 4 चाकी वाहनं असतील, ट्रक असतील, त्याचबरोबर बस असतील, ह्या या रस्त्यावरून जातात। त्यामुळे कुठेतरी नागरिकांना आता या खड्ड्यांमुळे धोका पत्करायला लागतोय। कुठेतरी ऍक्सिडेंट होण्याचे देखील चान्सेस हे वाढले आहेत। त्यामुळे लवकरात लवकर आता हे खड्डे कधी महानगरपालिका बुजवतंय हे बघणं अत्यंत महत्त्वाचं राहील।